नाणेफेक जिंकून अंगण स्वीकारलंय श्रीराम संघानं आणि चढाईसाठी प्राचारण केलंय ऋषी वाल्मिकी. दीपांशु तांडेल पहिली चढाई आणि पहिलाच गुण. खातं खोललंय वैयक्तिक खातं संघाचं खातं. गुणसंख्येत 1 नाही भर. आता मात्र चढाईसाठी आलाय अमन यादव. ऑलराउंडर परफॉर्मन्स दीपांशु. टच पॉइंट आणला आणि मेन चढाईपटूला देखील बाद केला. म्हणजे दोन्ही मेन चढाईपटूंना बाद केलाय श्रीरामच्या. नजर हटी दुर्घटना घटी. सुंदर असा बॅकशूट. कारण आपण मोठ्या लेवलच्या मॅच खेळल्यानं अनुभव मोठा वाढतो. तोच अनुभव पाहायला भेटला दीपांशु तांडेल याला. रनर अप टीम ऋषी वाल्मिकी. नाही राव का कॉर्नरला आहे मात्र तो पॉल. या कॉर्नरला आहे विशाल. सामन्याला सुरुवात 3-0 काय आघाडी घेतली. हलक्यामध्ये मारला. माने बाद झाला. हो मारल्याचा दावा करतो दीपांशुला. मैं भी कसम लूंगा तू भी कसम ले. हिसाब बराबर करने वाला कौन है. आता मात्र बारके बारके 2 खेळाडू आहेत सब ज्युनियरचे. बघूया. हो मारला. अजून देखील खातं खोललं नाही श्रीराम संघाचं. थर्ड डू ऑर डाय आणि एकटाच राहिलाय. डू ऑर डाय थर्ड आणि एकच खेळाडू. बघूया ऑल आउट वाचवेल का. नामी संधी ऑल आउट. बघूया पळवतो इकडून तिकडून. राईट लेफ्ट लेफ्ट राईट चालू आहे. विराट चर्चेकडे विराट ट्रेन चालू आहे आणि मध्ये मात्र मेगा ब्लॉक लागला आणि गडी बाद झाला. एक गुण बोनस गुणानं खाता खोललंय श्रीराम संघाचं. टर्निंग पॉइंट ठरला मात्र तो मात्र दीपांशुनं 2 एका चढाईमध्ये एक डिफेन्स मध्ये दोन्ही रेडरला बाहेर बसवला. ऑल आउट पडला श्रीराम संघाकडे. आता मात्र मानेला कव्हर लावावे लागते. आपली कामगिरी दाखवावी लागेल. दीपांशु तांडेल उंच पुरा असा चढाईपटू. बघूया. हो रेडर आउट. वा
तो मुझे किया मैं तेरे को किया, हिसाब बराबर. काय डॅश हाता घालून येऊन टॅकल लावला. वा काय कव्हर लावली. ओहो हा खेळाडूचा क्लास आहे. या खेळाडूपासून सावध राहा. अशा काही पकडी पाहायला भेटतील विशालकडून. विशाल पकड नंतर परत चढाईमध्ये कॉन्फिडन्स वाढलाय मोठ्या मॅचचा मोठ्या खेळाडू. टिचकी बोनस टाकण्यात हा चपळ खेळ चढाई आहे. बघूया बोनस मात्र हो नाही. वरचा गडी मारेल का नाही. मानेंना मात्र कोणता अँगल देत नाही. माने मात्र तयारीत आहे. बोनस मारेन तेव्हा गडी बाद करण्याचा प्रयत्न मानेचा आहे, परंतु कोणताही अँगल देत नाही. आणि या स्पर्धेसाठी हो हो हे किती आले 1-2 आणि नका 2 पॉइंट 2 पॉइंट्स. वा वा अमनने मात्र खातं खोललंय. बाद कोण झालाय. राईट टर्न लेफ्ट कॉर्नर. आता मात्र दीपांशूला मात्र पकडणं थोडं अवघड, कारण मागच्या चाळीमध्ये सुंदर पण माझा बघूया कॉम्बिनेशन आहे. बघूया 1-2 आणि कॅच. वा काय कॉम्बिनेशन. राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर समोरून टक्कर आणि कॅच. वा काय कॅच झाली. होईल स्कोर. वा 5-10 मॅच बनले. स्कोर लेवलला येईल. वा काय पकड. आता मात्र अमन. वा आता मात्र डिफेन्स तोडलाय. आता मात्र ऑल आउट होईल का, कारण तिन्हीच्या हो उडाला तिथे पकड. विशाल आताला आहे. तिसरा आणि अंतिम पुकार शिवस्पर्श आणि बालमित्र मंडळ. विशाल अतिशय चप्पळ असा सेल्फ आउट. वा याला बोलतात खेळाडू वृत्ती. स्वतः बोलला बाद आहे. कमबॅक होईल. मॅच शेवटच्या क्षणापर्यंत शेवटच्या सेकंदापर्यंत चालेल. वा शिवसाई आणि श्रीरामची काय मॅच झाली होती. शेवटच्या क्षणाला मात्र विजय संपन्न केला होता श्रीराम संघाने, आणि तशीच ती आता परिस्थिती आहे श्रीराम संघाची. शिवसाई सारखी कामगिरी करावी लागेल. शिवस्पर्श क्रीडा मंडळ नालासोपारा आयोजित शिवस्पर्श चषक 2024 वर्ष पहिले वसई तालुका अंतर्गत भव्य कुमार गटाचे कबड्डी सामने. आणि या सामन्यातील काही उरलेले क्षण पाहण्यासाठी हजारो प्रेक्षकांची गर्दी. खरोखरच ही स्पर्धा पाहण्यासाठी काही प्रेक्षक सकाळपासून उभ्याने बघतायत. त्यांचं देखील खूप खूप मंडळाच्या वतीनं आभार, कारण अशा स्पर्धा खूप कमी होत आहेत. आणि आणला चला. आता मात्र नॅशनल खेळाडू चढाईसाठी जर्सी नंबर 6 धीरज. महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करून आलेला सब ज्युनियरचा खेळाडू धीरज सरोज.
बघूया आता माझा फेवरेट खेळाडू जर्सी नंबर 10 रसल ज्याची स्टाईल आहे कारण पब्लिकचा फेवरेट खेळाडू आहे. अजून मात्र पॉइंट मिळाला की त्याचे ऍक्शन बघत तर पब्लिक खुश. वा सुंदर कॅच. आता मात्र गेम फिरलाय. मॅच जवळ आली ते आता परत लांब गेले. आएगी रे अभी आएगी 10 के लेट है क्या हो गया. हॅलो मैदानातून घ्यायचा पटापट. मैदान बोनस लाईन आका बोनस लाईन फक्त बोनस लाईन बारीक एकदम. चला थँक्यू. चला मॅच चालू करा. हाफ टाइम स्कोर ऋषी वाल्मिकी 13 श्रीराम 7. चला बालमित्र मंडळ आणि शिवस्पर्श तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा पुकार दिलेला आहे. काही मिनिटांमध्येच चला मध्यंतरानंतर खेळाला सुरुवात. तिपाणी शिव चढाईसाठी 5च्या कव्हर मध्ये तितकंच अवघड. बघूया माने बाहेर आहे. अमन देखील बाहेर आहे. चला दोन्ही संघ बाल मित्र मंडळ शिवस्पर्श तिसरा आणि अंतिम पुकार. चला कृपया पंचांची वाद घालू नका. हॅलो हॅलो कृपया कोणी वादविवाद करू नका. चला कृपया वादविवाद करू नका कारण ही स्पर्धा मंडळानं खूप मेहनत करून ही स्पर्धा उभारली. कृपया या स्पर्धेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका. कृपया वाद घालू नका कारण ही स्पर्धा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. कोणता वैयक्तिक वाद करायचा नाही आहे. प्लीज दोन्ही संघ पंचांचा
निर्णयाला कोऑपरेट करा, कारण वसई तालुक्यातील ही पहिली स्पर्धा आहे कुमार गटाची. कारण अशा स्पर्धा व्हाव्या असे वाटत असेल ते सर्व संघांनी सहकार्य करा प्लीज. प्रेक्षक बाहेरून मॅच गरम करू नका प्लीज, सहकार्य करा. पंच निर्णय देतील, कारण तुमच्यामुळे कुठल्याही खेळाडूचं नुकसान करून द्या नका. फाइनल डिसीजन दे. हॅलो, स्कोर आहे 10-14. दीपांशू चढाईसाठी 6 डिफेन्स बोनस पॉइंट ऑन असेल दीपांशूसाठी. मॅच बनले 11-14. 3 गुणाची सुपर टॅकल होईल का? मॅच 1 गुणाने आघाडीवरती आले आहे. 9 नंबर जर्सी. आप मैं बोलिए तो हमको समझे ना, जो तू बोल तू होगा है क्या हो. स्कोर आहे 15-14. आघाडी मात्र 1 गुणाची घेतली श्रीराम संघानं. आणि तितकाच बलाढ्य संघ आहे ऋषी वाल्मिकी. अजून मॅच खूप लांब आहे, खूप सारा टाइम बाकी आहे. दीपांशू तांडेलकर मात्र कामगिरी करण्याची कौशल्य आहे, कारण खूप वर्ष झाले हा खेळाडू स्वतःच. आणि पकड ओल्ला बाय रेडर बाय. सुंदर पकड, ॲडव्हान्स टॅकल, सक्सेस टॅकल. टीम सपोर्ट एकदम परफेक्ट. अमन यादव चढाईसाठी आलाय. आता मात्र कामगिरी कोण करेल? हेमंशू चढाईसाठी पाहायला भेटेल का? पॉल देखील अतिशय उत्कृष्ट असा चढाईपट्टू आहे, कारण मोक्याच्या ठिकाणी सुपर रेड मारले मागच्या काही सामन्याच्या रेकॉर्ड मध्ये. विशाल आहे गेम चेंजर प्लेयर. विशाल आहे ग्राउंड मध्ये, तोर मॅच बनेल. कुणाच्या जर्सी नंबर 11.
अतिशय चपळ असा चढाईपट्टू. मगाच्या चढाईमध्ये मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. लास्ट 5 मिनिट्स. 16-14. मारला. वा, बोललो होतो ना मोठा खेळाडू आहे, पॉइंट मारणार आणि ते करून दाखवेल. आता मात्र दीपांशू तांडेल रेड. वा, नॅशनल खेळाडू. हो हो, मॅच बनेल. वा, दीपांशू लेफ्ट टर्न. बघूया. चार मिनिट, लास्ट 4 मिनिट्स. स्कोर आहे 16-16. वा, 5-5 चढाया पाहायला भेटतील का? काय कॅल्क्युलेशन असेल दोन्ही संघाचं. मानेला काय ते मानेचे अजून एकही पकड नाही पाहायला भेटले. मानेची कामगिरी संघाचा टर्निंग पॉइंट ठरेल. कारण आता हे विशाल गोरडने संघाची जिम्मेदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि सामना बरोबरी त्यानं ठेवला आहे. मागच्या 3 चढायांमध्ये दीपांशूला मात्र टॅकल झाला आहे आणि स्वतःची जिम्मेदारी कर्णधाराला साजेशी अशी खेळी खेळतोय विशाल गोरड. आता मात्र अमन यादव चढाईसाठी आलाय. टाइमआउट ऋषी वाल्मिकी नायगाव. चला, शेवटचा आणि अंतिम पुकार. बालमित्र मंडळ शिवस्पर्श या. काय कान मंत्र असेल. पालघर जिल्ह्यातील दोन्ही नामांकित असे संघ आणि संघाचे प्रशिक्षक धवल सर, तांडेल सर, काय गुरुमंत्र भेटला असेल आणि या सामन्याची काय वेळ ठरवेल, सामना कुणाच्या बाजूने झुकेल. आता मात्र दीपांशू आलाय 5च्या चढ कव्हर मध्ये. 3 मिनिट. स्कोर आहे 16-16. सुपर रेड पाहायला भेटेल का? मला वाटतं थर्ड रेड वरती खेळ चालेल आणि थर्ड रेड मॅचचा टर्निंग पॉइंट ठरेल. अमन यादव हा देखील सुंदर चढाई केला. ही टुर्नामेंट खूप छान असा खेळ आहे अजूनपर्यंत. बघूया कोण चढाई करेल. डू ऑर डाय, करो या मरो. आता मात्र करून दाखवावं लागेल. आणि घाई. टर्निंग पॉइंट. अब आएगा मजा. आता इकडून देखील थर्ड रेड वरती गेम आहे. आता जर पकड झाली तर उडाला. बोललो होतो ना उडाला. ये क्या हो गया भगवान, मैच कहां से कहां गई. 3 पॉइंट. 19-17. मॅच बनेल. माइंड कंट्रोल दोन्ही टीम. मॅच बनणार. शेवटच्या क्षणापर्यंत मॅच जाईल. मस्त उडी मारा सेकंड उडी था. पहला उसमें मारा था 3. पहले उसमें मारा था, इसमें भी 3 ला. मॅच नक्कीच रंगतदार होईल. अजून देखील सामन्याचा वेळ थोडाफार बाकी आहे आणि मॅच अतिशय चुरशीची होणार यात मात्र तीळ मात्र शंका नाही. लास्ट 2 मिनिट्स मॅच बनेल. कारण अजून अनुभवी असे खेळाडू आहेत. वा, आता दीपांशूला काहीतरी करून दाखवायची संधी आहे. बघूया.
बघूया काय असेल. मॅच बनेल 2 गुणाची आघाडी. 1 सुपर रेड. मॅचचा काया पालट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. एक रिक्स टॅकल विशालचा भारी पडला. 3 गुण गेले. सुपर रेड झाली आणि मॅच या बाजूची त्या बाजूला गेली. मॅच नक्की रंगतदार होणार. शेवटच्या सेकंड पर्यंत मॅच होईल. कांटों की टक्कर, दिल की धड़कने बढ़ाने वाला सामना. टाइम आउट ओव्हर. जसा रिव्ह्यू संपला तसा टाइम आउट ओव्हर. आता काहीच करू शकता. पंच डिसिजन, लास्ट डिसिजन आता मात्र करावं लागेल. शेवटचा मिनिट. वा, बोनस पॉइंट. मॅचचा टर्निंग पॉइंट. आता मात्र आता काय कॅल्क्युलेशन असेल. ही चढाई महत्वाची आहे. ही चढाई महत्वाची आहे. या चढाईमध्ये फसला. हे भगवान, फसा दिया. अभी मॅच टाई. 19 आता काही सेकंद बाकी आहेत. कुछ तो सीन है भाई, कुछ तो सीन है. Each one. 19 काही सेकंद बाकी आहेत. काय 5-5 चढाया भेटतील. विशाल रिक्स घेईल का. सामना कुठेही पलटू शकतो. कारण युवा सिरीज मध्ये प्रतीक जाधवने ते करून दाखवलं होतं रत्नागिरीच्या मॅच विरोधात. शेवटच्या चढाईमध्ये 2 गुण मिळवून आपला संघ सेमी फायनल मध्ये पोहोचवला होता. हीच कामगिरी पाहायला भेटेल का. ठरेलला सांगणार. परत नाही. आता मात्र काय होईल. रिक्स घेईल का. कारण तो खेळाडू श्रीरामचाच होता आणि हा श्रीरामचा संघाचा खेळाडू परत एकदा कामगिरी करेल का. सामना पलटेल की 5-5 चढाया. दोन्ही संघाचा डिफेन्स अगदी मजबूत आहे. बघूया कुठे सामना चालेल.